डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे। डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका तरुणाला अटक केली। कल्याणपूर व टाटा नाका परिसरात पोलिसांनी त्याच्यावर सापळा रचून पकडले। या तरुणाचे नाव पप्पू राठोड आहे। पोलीस तपासात त्याच्या वडिलांनीही गांजा विक्री संलग्न असल्याचे समोर आले आहे। पप्पू राठोड विरोधात यापूर्वी देखील गांजा विक्री संबंधी गुन्हे दाखल आहेत। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अवैध धंदे तसेच नशाखोरांविरुद्ध कारवाई नेहमीच केली जाते। त्याचाच एक भाग म्हणून रात्री गस्त करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खबरीवरून आम्ही एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही त्या रेलेव्हंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीचं नाव आहे पप्पू दशरथ राठोड। याच्यापूर्वी पण त्याचे पोझिशनचे म्हणजे ताब्यात बाळगण्याचे जे विक्रीसाठी ताब्यात बाळगणे, गांजा ताब्यात बाळगणे असे गुन्हे आहेत। तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असलेला पप्पू राठोड याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत।